हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दी आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक नवीन पॉईंट पाहणार आहोत, दॅट इज दी आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी ऑटो आयोनायझेशन ऑफ दी वॉटर. Ionic product of water is denoted by the Kw. Okay, what do you mean by the auto ionization of the water? Water हा एक असा मॉलिक्यूल आहे जो सेल्फ डिसोशिएट होतोय. काय होतोय? सेल्फ डिसोशिएट होतोय. कशात? H पॉझिटिव्ह मध्ये आणि OH निगेटिव्ह मध्ये. ओके, सेल्फ डिसोशिएशन म्हणजे काय? वॉटर मॉलिक्यूल मध्ये कुठलाही कंपाऊंड न ऍड करता वॉटर सेल्फ काय होतात? डिसोशिएट होतोय. याच्या आधीच्या जितके व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड्स बघितले त्या कंपाऊंडला आपण काय करणार आहे? डिसोशिएट करतो. मग जेव्हा आपण डिसोशिएट करतो पहिले त्याला आपल्याला वॉटरमध्ये काय करावं लागतं? ॲड करावं लागतं. जसं कंपाऊंड वॉटरमध्ये ॲड होतो त्यावेळेस आपल्याला काय भेटतो? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. ओके, पण वॉटर मॉलिक्यूल असं कंपाऊंड आहे की त्याच्यात कंपाऊंड न ॲड करता ते काय तयार करतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स. म्हणजे ते स्वतःच काय होतात? सेल्फ डिसोशिएट होतात. मग जो मॉलिक्यूल सेल्फ डिसोशिएट करून पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स बनवतात त्यालाच म्हणतात काय? ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. क्लिअर आहे आता? ओके, मग जेव्हा H2O जेव्हा H2O डिसोशिएट होतो कशात? H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये. ओके, त्यावेळेस त्या वॉटर मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहे? ऑटो आयोनायझेशन ऑफ दी वॉटर. का की वॉटर हा एक सेल्फ डिसोशिएट होतोय कशात? H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये. क्लिअर आहे आता? ओके, आता प्रॅक्टिकली असं बघितलं गेलेलं आहे, जेव्हा H2O डिसोशिएट करतोय H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये त्यावेळेस H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह हे खूप स्मॉल अमाऊंटमध्ये काय होतात? डिसोशिएट होतात. खूप स्मॉल अमाऊंटमध्ये काय होत आहे? डिसोशिएट. मग याच्यावरून आपल्याला कळत आहे की जेव्हा H2O जेव्हा डिसोशिएट करतात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हमध्ये तर त्याची जी अमाऊंट असते ती खूप कमी असते. क्लिअर आहे आता? ओके, मग तिथं वॉटर मॉलिक्यूल काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे जे अनडिसोशिएट होणार आहे, मग अनडिसोशिएट काय राहणार आहे? सगळे वॉटर मॉलिक्युल्सच राहणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर समजा मी 100 मोल H2O घेतला. ओके, 100 मोल काय घेतलाय? H2O. मग त्या 100 मोलमधून फक्त 2% पॉझिटिव्ह चार्ज भेटतोय आणि 2% निगेटिव्ह चार्ज भेटतोय. मग या व्हॅल्यूवरून कळतंय की जो डिसोशिएट होतोय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन ते खूप कमी डिसोशिएट होतोय. क्लिअर आहे आता? ओके, आणि जे अनडिसोशिएट राहणार त्याच्यात जे वॉटर मॉलिक्यूल काय असणार आहे? जास्त अमाऊंटमध्ये असणार आहे. क्लिअर आहे? ओके, तर मग पॉझिटिव्ह चार्ज जो डेव्हलप होतोय H पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट जो डेव्हलप होतोय दॅट इज दी OH निगेटिव्ह, ते खूप कमी डेव्हलप होतोय त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये. क्लिअर झालं आता? ओके, आणि जे काय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये ते एका इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये डेव्हलप होतोय. जोपर्यंत इक्विलिब्रियम डेव्हलप होत नाही त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार नाही. जसं H2O मध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप झालं तर मग तिथं काय डेव्हलप होणार आहे? H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. त्याच्यामुळे आपण काय दिलेलं आहे तिथं? एरो डबल हाफ ॲडेड एरो. तर याचा जो मिनिंग आहे डबल हाफ ॲडेड एरो दॅट इज दी इक्विलिब्रियम कंडिशन. जोपर्यंत H2O इक्विलिब्रियम कंडिशन डेव्हलप करत नाही तोपर्यंत H पॉझिटिव्ह किंवा OH निगेटिव्ह डेव्हलप होणार नाही. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह कधी डेव्हलप होणार आहे? त्या H2O मॉलिक्यूलमध्ये जेव्हा तिथं इक्विलिब्रियम काय होणार आहे? डेव्हलप होणार आहे. क्लिअर झालं आता? ओके, जर आपल्याला इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज भेटतोय पण ते किती अमाऊंटमध्ये? खूप स्मॉल अमाऊंटमध्ये, तर आपण तिथं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढू शकतोय. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किती येणार आहे? तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितलं होतं, दॅट इज दी कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंट. मग प्रोडक्ट साईडला H पॉझिटिव्ह आहे आणि OH निगेटिव्ह आहे, तर आपण तेच घेणार आहे. सो कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह मल्टिप्लाय विथ कन्सन्ट्रेशन ऑफ दी OH निगेटिव्ह. का की एकपेक्षा जास्त प्रोडक्ट आहे म्हणून आपण कन्सन्ट्रेशनला काय करतोय? मल्टिप्लाय करतोय. क्लिअर आहे आता? ओके, आणि आपण कशाने डिवाइड करतोय? तर कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंटने. आणि कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंट काय आपलं? H2O. इथपर्यंत क्लिअर झालं आता? ओके, का आपण केसी काढलंय? का की H2Oच्या जो काय आयन्समध्ये कन्वर्ट होत आहेत पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ते कधी कन्वर्ट होत आहे? जेव्हा H2O मध्ये काय डेव्हलप होणार आहे? इक्विलिब्रियम कंडिशन.
आणि या इक्विलिब्रियम कंडिशनच्यामुळे आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढावं लागेल कोणासाठी, H2O रिॲक्शनसाठी. क्लिअर आहे. मग आपण H2O रिॲक्शनसाठी Kc कसं काढलंय, सो कन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. मग प्रोडक्टमध्ये काय घेतलं आपण, कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आणि डिवाइड केलं कशाने, कन्सन्ट्रेशन ऑफ H2O ने. क्लिअर झालं आता. ओके. पुढे आपण असं लिहिणार आहे Kc इज इक्वल्स टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह विल डिवाइड विथ K डॅश. Here K डॅश मीन्स व्हॉट, कॉन्स्टंट. आता हे कॉन्स्टंट कसं काय झालं, कन्सन्ट्रेशन ऑफ H2O. मी आधीच सांगितलं होतं जेव्हा H2O सेल्फ डिसोशिएट होतो H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये, तर खूप कमी अमाऊंटमध्ये काय होतं, डिसोशिएट होतं. मग जास्त अमाऊंट तिथं काय असणार आहे, H2O मॉलिक्यूल असणार आहे. मग जे मॉलिक्यूल खूप जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर त्या मॉलिक्यूलला आपण काय धरणार आहे, कॉन्स्टंट. क्लिअर आहे आता. ओके. मी परत सांगतोय K पॉझिटिव्ह कसं काय आलं, कन्सन्ट्रेशन ऑफ H2Oचं. जर आपण H2O मॉलिक्यूलला सेल्फ डिसोशिएट करतोय H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये, त्यावेळेस प्रॅक्टिकली असं बघितलेलं गेलं की जो काय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय त्या H2O मॉलिक्यूलमधून, तो खूप कमी अमाऊंटमध्ये डेव्हलप होतोय. म्हणजे जास्त अमाऊंट काय राहणार आहे तिथं, H2O मॉलिक्यूल. मग जो जास्त अमाऊंटमध्ये जो राहणारे मॉलिक्यूल त्याला आपण काय धरणार आहे, कॉन्स्टंट. मग तिथं H2O मॉलिक्यूल काय असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणून मी कन्सन्ट्रेशन ऑफ H2Oला काय लिहिलं आहे, K डॅश. मी अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक समुद्र आहे, त्या समुद्रामधून मी जर समजा 10,000 ml वॉटर मी काय केलं, बाहेर काढलं, तर समुद्राला काय फरक पडणार आहे का, नाही. तो तसंच राहणार आहे. वॉटर क्वांटिटी, त्याची वॉटर क्वांटिटी कधी चेंज होईल का, नाही. क्लिअर आहे. तसंच जर समजा H2O मॉलिक्यूलमधून काय पार्ट डिसोशिएट होतोय H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये, पण ते आपण किती धरले, खूप स्मॉल अमाऊंटमध्ये धरले. मग जर आपण खूप स्मॉल अमाऊंटमध्ये धरले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, मग तिथं वॉटर मॉलिक्यूल काय असणार आहे, जास्त असणार आहे. क्लिअर आहे आता. आणि जे जास्त अमाऊंटमध्ये मॉलिक्यूल असेल त्याला आपण काय धरणार आहे, कॉन्स्टंटच धरणार आहे. म्हणून मी H2Oच्या कन्सन्ट्रेशनला काय लिहिलं, K डॅश. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. ओके. आता आपण हे जो K डॅश आहे त्याला आपण मल्टिप्लाय करणार आहे KCशी. ओके. म्हणजे K डॅश वी मल्टिप्लाय विथ KC, दॅट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड विच विल बी इक्वल टू दी H पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ दी OH निगेटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके. K डॅशला मी कशाने मल्टिप्लाय केले, KCने, विच विल बी इक्वल टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ दी H पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ दी OH निगेटिव्ह. ओके. आता हे दोघी कॉन्स्टंट आहे आणि जेव्हा दोघी कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतात तेव्हा एक न्यू कॉन्स्टंट तयार होतो आणि त्या न्यू कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार आहे, KW. क्लिअर झालं आता. ओके. जेव्हा एक कॉन्स्टंट दुसऱ्या कॉन्स्टंटची काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे, तर एक न्यू कॉन्स्टंट काय होतो, डेव्हलप होतो आणि त्या न्यू कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार आहे, KW. क्लिअर आहे आता. ओके. अँड दिस KW विल बी इक्वल टू दी, ओके, दिस KW विल बी इक्वल टू दी concentration of H positive into concentration of the OH negative. क्लिअर आहे आता. ओके. नेक्स्ट जो काय आता KW आपण काढलेली दॅट इज दी कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह, ते एका रिस्पेक्टिव्ह टेम्परेचरवरती काढलं आहे आणि तो टेम्परेचर आहे दॅट इज दी ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आणि 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय असणार आहे, रूम टेम्परेचर. म्हणजे या रूम टेम्परेचरवरती आपल्याला KWची व्हॅल्यू काय भेटते, कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. ओके. आणि या कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेटेड दिलेली ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आणि त्यांनी किती कॅल्क्युलेट केलेलं आहे, ओके, प्रॅक्टिकली दॅट इज दी KW इज इक्वल्स टू दी, ओके, या कन्सन्ट्रेशन म्हणजे कुठला कन्सन्ट्रेशन, H पॉझिटिव्ह कन्सन्ट्रेशन, प्रॅक्टिकली व्हॅल्यू आलेली दॅट इज दी 1 × 10⁻⁷. ओके. आणि OH निगेटिव्हचं पण तितकं झालं 1 × 10⁻⁷. आता हे 1 × 10⁻⁷ हे मी कुठून लिहिलेलं आहे, तर प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशनवरून मी लिहितोय. ओके. ऑलरेडी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट झालेली, पण ही कॅल्क्युलेट व्हॅल्यू कुठून येते, प्रॅक्टिकली. आणि प्रॅक्टिकली कसं बघितलेलं आहे, ॲट 25 डिग्री सेल्सिअसवरती. आणि ॲट 25 डिग्री सेल्सिअसवरती जो काय कन्सन्ट्रेशन H पॉझिटिव्ह दिसला H2 मध्ये आणि कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह दिसला कशात,
वॉटरमध्ये तो किती अमाऊंटमध्ये दिसला ॲट 25 डिग्री सेल्सिअस 1 इंटू 10⁻⁻7 H पॉझिटिव्ह 1 इंटू 10⁻⁻7 OH निगेटिव्ह. ही कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे H पॉझिटिव्हची आणि OH निगेटिव्हची. पण हे कसं कॅल्क्युलेट केलं ॲट 25 डिग्री सेल्सिअसवरती कॅल्क्युलेट केलं. क्लिअर आहे आता. ओके, मग जो काय KWची व्हॅल्यू लिहिली आपण इथं ते कुठल्या टेम्परेचरवरती लिहिलं आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. क्लिअर आहे. मग आपण KWला असंही लिहू शकतो KW इज इक्वल्स टू दी 10⁻⁻14 मोलार. क्लिअर आहे. म्हणजे ही पण व्हॅल्यू आपण कधी डेव्हलप केलं आहे KW इज इक्वल्स टू दी 10⁻⁻14 मोलार ॲट 25 डिग्री सेल्सिअस. क्लिअर आहे. तर यालाच म्हणतात काय आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यू. तर कुठेही फिलिंग द ब्लँकमध्ये तुम्हाला विचारलं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यू काय ॲट 25 डिग्री सेल्सिअस, ते टेम्परेचरसुद्धा मेंटेन करणार आहे तिथं. ओके, तर टेम्परेचर मेंटेन किती पाहिजे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. मग तुम्ही KWची व्हॅल्यू किती लिहिणार आहे सो 10⁻⁻14 मोलार. क्लिअर आहे आता. ओके, तर हे झालं तुमचं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यू. क्लिअर आहे. पण ही जी व्हॅल्यू आलेली आहे मी परत सांगते हे जी काय आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची जी व्हॅल्यू आलेली आहे ती एका रिस्पेक्टिव्ह टेम्परेचरवरती आलेली आहे आणि रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर किती धरलेलं आहे 25 डिग्री सेल्सिअस. क्लिअर आहे आता. ओके, मग आता डेफिनेशन आपल्याला लिहावं लागणार आहे का की डेफिनेशनसुद्धा विचारू शकतात व्हॉट इज दी आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. मग आपण डेफिनेशन लिहिताना काय करणार आहे हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, हा फॉर्म्युला. क्लिअर आहे. सो या फॉर्म्युला धरून आपण काय करणार डिफाईन KW अँड दी KW इज दी आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. ओके, सो व्हॉट इज दी आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. ओके, इथं लिहितोय दी प्रोडक्ट ऑफ. ओके, दी प्रोडक्ट ऑफ. ओके, प्रोडक्ट म्हटलं तर का की कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह हे मल्टिप्लाय करतोय आपण कोणासोबत कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. मग त्या मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतोय प्रोडक्ट. ओके, सो द प्रोडक्ट ऑफ मोलार कन्सन्ट्रेशन ओके ऑफ हायड्रोनियम आयन. ओके, हायड्रोनियम आयन आणि हायड्रोनियम आयन मीन्स व्हॉट कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, अँड कोणाशी मल्टिप्लाय करतोय अजून कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. सो मोलार कन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन. ओके, हायड्रॉक्सिल आयन कशाने निवडतो हायड्रॉक्सिल आयन कन्सन्ट्रेशन. सो कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. ओके, ॲट इक्लिब्रियम. मी आधी सांगितलं होतं रिॲक्शन एक्सप्लेनेशन करताना जो काही H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह डेव्हलप होतोय त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये ते एका इक्लिब्रियमच्या कंडिशनवरती डेव्हलप होतोय. त्याच्यामुळे आपण काय लिहिलं इथं ॲट इक्लिब्रियम. ओके, in a given temperature. Okay, is called okay ionic product of water. क्लिअर आहे. ओके, आणि आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर कशाने युनिट होतोय KW. Okay, so this is the simple definition I have explained according to this formula, that is KW is equals to the concentration of H positive into concentration of OH negative. क्लिअर झाला असेल आता. ओके, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काय असतोय. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट पाहूया. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज व्हॉट डू मीन बाय दी pH. ओके, व्हॉट डू मीन बाय दी pH and POH. ओके, pH म्हणजे काय पॉवर ऑफ हायड्रोजन
आणि POH म्हणजे काय, पॉवर ऑफ हायड्रॉक्झिल आयन. क्लिअर आहे आता. ओके. तर pHचं डेफिनेशन लिहिण्याच्या आधी आपण डायरेक्टली फॉर्म्युला बघूया आणि फॉर्म्युलेवरून आपण काय करणार आहे, pHला डिफाईन करणार आहे. तर लक्षात ठेवा pHचा फॉर्म्युला काय असतोय. ओके. सो pH इज इक्वल्स टू दी मायनस लॉग बेस टू दी 10. ओके. कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. जो काय तुम्ही लॉग बघणार आहे तो कुठला लॉग बघणार आहे, तर कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. आता इथं कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह का बघणार आहे आपण, का की आपण पॉवर कोणाचं बघतोय, हायड्रोजनचा. क्लिअर आहे. त्याच्यामुळे जो काय आपण लॉग बघणार आहे, ओके, तो कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्हचा बघणार आहे. मग आता pHचा फॉर्म्युला काय आहे, pH इज इक्वल्स टू दी मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. आता याच्यावरून आपण काय करणार आहे, आता डिफाईन लिहिणार आहे कोणासाठी, pH साठी. ओके. सो pH ऑफ अ सोल्युशन. ओके. pH of a solution is defined as the negative logarithm to the base 10 to the base 10 of the molar concentration of the molar concentration of hydronium ion, and the hydronium ion means what, H positive. ओके. तर pHचं काय डिफाईन केलेलं आहे. सो pH ऑफ अ सोल्युशन इज डिफाईन्ड ॲज द नेगेटिव्ह लॉगरिथम बेस टू दी 10 ऑफ द मोलार कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. त्याला म्हणतात काय, pH. ओके. सो pHचा फॉर्म्युला काय, pH इज इक्वल्स टू दी मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ दी H पॉझिटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके. तसंच POHचं डेफिनेशन लिहू शकतोय आपण. ओके. या pHला बघून. ओके. तर pOHचं डेफिनेशन काय, सो pHचं डेफिनेशन बघण्याच्या आधी पहिले फॉर्म्युला लिहून घ्या. सो POH इज इक्वल्स टू दी मायनस लॉग बेस टू द 10. आता पॉवर काय झालं आहे, हायड्रॉक्झिल कंपाऊंड. तर मग आपण इथं काय लिहिणार आहे, कन्सन्ट्रेशन कोणाचं लिहिणार आहे, हायड्रॉक्झिल आयनचं. ओके. सो POH इज इक्वल्स टू दी मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. यालाच म्हणतात काय, POH. मग यालाच बघून काय करणार आहे आपण, डिफाईन लिहिणार आहे POHचा. क्लिअर आहे आता. ओके. So what is the definition of POH? So POH of a solution okay is defined as the negative part is defined as the negative logarithm logarithm to the base 10 to the base 10 of the molar concentration of the molar concentration of hydroxyl ion and the hydroxyl ion is denoted by the OH negative. Clear आहे आता. ओके. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द POH. इथपर्यंत सगळ्यांना आता क्लिअर झालेलं आहे. ओके. व्हॉट डू मीन बाय द pH अँड व्हॉट डू मीन बाय द POH. ओके. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे, दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन. ओके. माझा नेक्स्ट पॉईंट असणार आहे इथं. ओके. relationship between
ओके, पीएच अँड पीओएच हे डेफिनेटली विचारणार तुम्हाला बोर्ड एक्झामला 2 मार्क्ससाठी. ओके, गिव्ह द रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच. क्लिअर आहे, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे पीएच अँड पीओएच हे तुम्हाला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर असं बघितलं गेलं आहे रिलेशनशिप पीएच आणि पीओएचचा, दॅट इज दी पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू दी 14. ओके, तर हा एक रिलेशनशिप येतोय या पीएच आणि पीओएचला धरून. क्लिअर आहे आता. ओके, तर आपल्याला हा जो मी ब्रॅकेट केला आहे पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14 हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे. क्लिअर आहे आता. ओके, मग या इक्वेशनला प्रूफ करण्यासाठी आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचा हेल्प घेणार आहे. क्लिअर आहे, तर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, ओके, आयोनिक ओके प्रोडक्ट ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस काय घेतलं होतं, दॅट इज दी KW इज इक्वल्स टू दी, ओके, KW इज इक्वल्स टू दी concentration of H पॉझिटिव्ह इंटू concentration ऑफ दी OH नेगेटिव्ह. हे घेतलं होतं ॲट 25 डिग्री सेल्सिअस. मी परत दाखवून देतोय तुम्हाला. ओके, तर KW इज इक्वल्स टू दी concentration ऑफ H पॉझिटिव्ह इंटू concentration ऑफ OH नेगेटिव्ह ॲट विच टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. मी तेच लिहिलं इथं. क्लिअर आहे आता. ओके, आता KWची व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट केली ॲट 25 डिग्री सेल्सिअस. किती, 10⁻⁻14. ओके, आणि ते कसं घेतलं 10⁻⁻14 मोलार KW. कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह प्रॅक्टिकली किती कॅल्क्युलेट केलं 1 × 10⁻⁷. आणि अजून कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्हचं पण कॅल्क्युलेट केलं प्रॅक्टिकली काय 1 × 10⁻⁻7. आणि जेव्हा हे दोघांना मल्टिप्लाय केलं तर काय आलं 10⁻⁻14. आणि कुठल्या टेम्परेचरवरती तर 25 डिग्री सेल्सिअस. मग आपण KWची व्हॅल्यू लिहू शकतो 10⁻⁻14 इथं. क्लिअर आहे. सो KWची व्हॅल्यू काय आहे, ओके, KWची व्हॅल्यू काय असणार आहे, दॅट इज दी 10⁻⁻14. क्लिअर आहे, विच इज इक्वल टू दी concentration of the H positive into concentration of the OH negative. क्लिअर आहे, ॲट 25 डिग्री सेल्सिअस. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. क्लिअर आहे. आता मी या इक्वेशनला 1 देतोय. या इक्वेशनला मी काय देतोय 1 देतोय. ओके, इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअरच असायला पाहिजे. ओके, मी एकदा परत सांगून देतोय. आपल्याला पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14 हे डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचा हेल्प घेणार आहे. तर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस आपण काय बघितलं, दॅट इज KW इज इक्वल्स टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. ओके, आणि KWची व्हॅल्यू सुद्धा आपण काढलेली आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. किती, 10⁻⁻14. and this 10⁻⁻14 will be equal to the concentration of H positive into concentration of the OH negative. क्लिअर आहे आता. ओके, मग आता या इक्वेशन 1ला मी काय करतोय, बोथ दी साईडला मी काय करतोय लॉगरिथम लावतोय. लॉगरिथम बेस टू दी 10. क्लिअर आहे आता. ओके, सो इक्वेशन 1, ओके, इक्वेशन 1 टेकिंग लॉगरिथम, okay, taking logarithm to the base 10 on the both the side, क्लिअर आहे. तर इक्वेशन 1ला आपण काय करणार आहे, लॉगरिथम बेस दी 10 लावणार आहे बोथ दी साइड. ओके, मग आपण लावून घेऊया. ओके, तर लॉग बेस टू दी 10⁻⁻14 विच इज इक्वल टू दी, आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, तर मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो ॲडिशन करतो जेव्हा आपण लॉगरिथम अप्लाय करतो. क्लिअर आहे आता. ओके, सो लॉगरिथम बेस टू दी 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह
मल्टिप्लिकेशन म्हणून प्लस करावं लागेल लॉगरिथम बेस टू दी 10 ऑफ कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. इथपर्यंत क्लिअरच झालं असेल. ओके, आता लॉग बेस टू द 10 10 बेस टू दी -14 हे आपण कसं लिहू शकतोय. सो -14 इंटू लॉग बेस टू द 10 आणि 10 लिहिणार आहे विच इज इक्वल टू दी लॉग बेस टू द 10 H पॉझिटिव्ह प्लस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. इथपर्यंत क्लिअर आहे आता सगळ्यांना. ओके, चला नेक्स्ट. आता मी काय करणार आहे, या जो आता आपण हा इक्वेशन फॉर्म केलेला आहे याला मी इक्वेशन 2 देतोय. इक्वेशन 2 देतोय. ओके, आता या इक्वेशन 2 ला मी काय करणार आहे, नेगेटिव्ह साईननी मल्टिप्लाय करणार आहे बोथ दी साईड. ओके, सो इक्वेशन 2 मल्टिप्लाइंग नेगेटिव्ह पार्ट. ओके, मल्टिप्लाइंग नेगेटिव्ह पार्ट या नेगेटिव्ह साइन. ओके, ऑन बोथ दी साइड, ऑन बोथ दी साइड. ओके, आता नेगेटिव्ह साइन आपण मल्टिप्लाय करूया बोथ दी साइड. जर मी नेगेटिव्ह साइन -14 लॉग बेस टू द 10 आणि 10 नी मल्टिप्लाय केलं तर ही पॉझिटिव्ह होऊन जाईल ही व्हॅल्यू. म्हणजे काय असणार आहे, 14 आणि लॉग बेस टू द 10चे लॉग बेस टू द 10 आणि 10ची व्हॅल्यू किती असते 1. तर मी डायरेक्टली फक्त काय लिहिणार आहे 14 विच इज इक्वल टू दी आता याला आपण मायनस लावणार आहे. मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह, का की आपण नेगेटिव्ह साईन मल्टिप्लाय करतोय बोथ दी साईड. तर मग आपल्याला इथेही मायनस करावं लागेल कोणाला, मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. सो मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. ओके, मी प्लस तसंच ठेवतोय आणि मल्टिप्लाय करतोय नेगेटिव्ह पार्ट कोणाशी, लॉग बेस टू द 10 OH निगेटिव्हसाठी. आणि मी आता याला ब्रॅकेटमध्ये लिहितोय. ओके, मायनस लॉग बेस टू द 10 ओके ऑफ कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. क्लिअर झाला आता. ओके, आता मी इथं परत येतोय pH कडे. pHचं डेफिनेशन काय लिहिलं होतं आपण, pH इज इक्वल टू दी मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. म्हणजे मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह ही कोणाची व्हॅल्यू आहे, तर pHची व्हॅल्यू आहे. ओके, तर मग आपण इथं लिहू शकतोय मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्हच्या जागेवरती. ओके, याच्या जागेवरती आपण काय लिहू शकतोय, दॅट इज दी pH. क्लिअर आहे, का की मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह ही कोणाची व्हॅल्यू आहे, तर pHची व्हॅल्यू. तर मी डायरेक्टली इथं काय केलं, pH व्हॅल्यू. पुढे काय प्लस आहे आणि ब्रॅकेटमध्ये मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह काय धरलं आपण, POH. ओके, POHचा ही फॉर्म्युला दाखवून देतोय तुम्हाला. ओके, POHचा फॉर्म्युला काय लिहिलाय, मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ दी OH निगेटिव्ह. ओके, तर मग आपण इथं मायनस लॉग बेस टू द 10 कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. ओके, या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असणार आहे, POH. ओके, काय व्हॅल्यू असणार आहे, POH. आणि आपल्याला माहिती आहे की आता हा pH प्लस POH हा कोणाचा इक्वल आहे, तर 14. क्लिअर आहे, आणि हे प्रूफ झालं रिलेशनशिप बिटवीन pH अँड दी POH. क्लिअर आहे आता. ओके, खूप सिम्पल आहे. परत एकदा तुम्ही रिवाइंड करून हे व्हिडिओ लेक्चर पाहून घ्यायचं आहे, रिलेशनशिप बिटवीन pH अँड दी POH. ओके, नक्कीच तुम्हाला कळणार आहे. कुठे डिफिकल्टी झाली तर मला इन्फॉर्मेशन करा. ओके, मी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देईल. ओके, तर हा व्हिडिओ लेक्चर मी आता इथं काय करतोय, स्टॉप करतोय. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे. ओके, थँक्यू.